आकाश गायकर आणि आकाश लोंगले ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सेकंड गेंदवरती आपण पाहताय आकाश लोंगले, नॉन सेकंडवरती आकाश गायकर हे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रेम मसने, यंगस्टर आहे, जय कोलंबा माता जे के शेलू टीमचा. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज झाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि इथून मॅचला सुरुवात करूया. यस पंचांचा इथून डिसिजन. मॅच ऑन, गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल प्रेम मसनेचा आकाश लोंगलेसाठी. हो, पहिला बॉल खोलात टाकलाय, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय अप्रतिमरित्या हाताळला गेलाय गोलंदाज प्रेम मसनेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जी विद्युत वायर आहे तिला जर का बॉल लागला तर तो डेड बॉल असेल. दोन्ही टीम सूचनेकडे लक्ष द्या. मैदानाच्या आतमध्ये विद्युत वायर आहे. वायरला लागला तर डेड बॉल आहे, परंतु ते जे काही लाईटचे पोल आहेत त्याला जर का बॉल लागला तर तो प्लेएबल असेल. म्हणजे त्याला लागून अगदी बाहेर गेला तर तो षटकार असेल. मिस टायमिंग, बरोबर डीप मध्ये फील्डर ठेवण्यात आलाय. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. आकाश लोंगले आउट. थँक्यू डीजे. अगदी पाहताय पहिला बॉल तो खोलामध्ये होता, त्यानंतर लोअर फुलटॉसच आला होता, कन्वर्ट करायचं होतं परंतु टायमिंग झालंच नाहीये. मिस टायमिंग राहिला आणि तिथून मात्र बाद. हो, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बॅकफुटला आले. अगदी आपण पाहताय कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय प्रेम मसनेचा. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहताय जय कोलंबा माता सेलू टीमकडनं प्रेम मसने P1च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये आपण पाहताय एकही धाव आली नाहीये. अकाउंट देखील ओपन झाला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून बरोबर बाजूलाच ठेवलाय. व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉलचा टप्पा अगदी आपण पाहताना योग्यरित्या इथून आपल्याला पाहायला मिळाला आहे प्रेम मसनेच्या माध्यमातून. यंगस्टर आहे, परंतु जी कामगिरी केली आहे त्याने येत्या 2 वर्षामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे आणि पुनश्च एकदा प्रभावित करतोय वाकत चषकामध्ये. हो, पुनश्च एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून बॉल निघाला डीपमध्ये. फील्डर त्या ठिकाणी वेगानं आलेत. राजू तरे फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. या बॉलवरती येतात 2 धावा. अकाउंट ओपन झालंय. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमचं 2 या धावसंख्येनं. अगदी जर पाहायला गेलं ना तर 5व्या बॉलवरती ती दुहेरी धाव आली आहे प्रेम मसनेच्या विरोधामध्ये. जबरदस्त बॉलिंग. खऱ्या अर्थानं ज्या बॅटिंगसाठी ओळखली जाते आदिराज 11 उमरोली टीम, तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाही पॉवर प्लेमध्ये. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. काय षटक हाताळलं प्रेम मसनेनं. फक्त 2 धावा दिलेत आणि आकाश लोंगलेची महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली आहे. खऱ्या अर्थानं आकाश लोंगले म्हटल्यानंतर पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहताना की त्या धावा, सर्वाधिक धावा आदिराज 11 उमरोली टीमसाठी मात्र जमा करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि आकाश गायकर अगदी नॉनस्ट्राईक एंडवरतीच राहिला. हवेचा अगदी आपण पाहताना अंदाजच घेतला नाही. हवा कोणत्या बाजूनं कोणत्या दिशेला धावती आहे आणि तो आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फील्डर होता, बरोबर तिथे मात्र झेल देऊन बसलेत आणि लगेच अगदी पाहताना की नाराज झाले, कारण की स्टार्ट चांगला हवा होता. टॉस गमावला होता, बॅटिंग करायची होती, टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी स्टार्ट महत्त्वाचा असतो. पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं असतात आणि तिथून मात्र अगदी आपण पाहताना तर त्या फक्त 2च धावा आल्यात. परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्राचा. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय
साहिल शेट्टे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर साहिल शेट्टे आलेत गोलंदाजीसाठी. गोलंदाजांचा योग्य वापर. हो ऑन साईडला विथ द टर्न फाटका चांगला आहे. गॅप शोधली आहे वेकंड एरियामध्ये. राजू तरे धावतायत. हो चांगली फिल्डिंग. चांगला स्टॉप केलाय तोपर्यंत. हो तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. राजू तरेनं धावा वाचवण्याचं काम केलंय परंतु इथे बॅकअप खऱ्या अर्थानं चांगलं पाहायला मिळालं नाहीये. तोपर्यंत आणखीन एक धाव इथून कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट. या धावा खऱ्या अर्थानं आपल्याला इथून आकाश गायकर अशा धावा खऱ्या अर्थानं कधीच सोडताना पाहायला मिळत नाही. जिथे खऱ्या अर्थानं थोडी जरी जागा मिळेल तिथून मात्र धाव चोरण्याचा ते प्रयत्न करतात. 3 धावा इथून आल्यात. 3 धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 5. हो यावेळी आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळतीये. सिंगल डबल जरी आली तरी एक चांगली टोटल धाव फलकावरती येईल हे माहिती आता इथून दोनही फलंदाजांना. आणि तसे प्रयत्न आता सध्याच्या घडीला चालू आहेत ते आदिराज 11 उमरोली टीमचे. धाव फलकावरती इथून आपण पाहता त्या 7 धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग चालू आहे आदिराज 11 उमरोली टीमची. हो यावेळी पुन्हा एकदा बाचे हलकेशी कडा घेतली. एसटी रक्षकाकडे पकडली एक कॅच. दुसरा आदरा मिळतोय. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमला. फलंदाज बाद होतील अजय. देखील आला नाही. सेकंड ओव्हरला देखील आपण पाहता सुरुवात झाली आहे आणि अगदी तिसऱ्याच बॉलवरती ती विकेट्स पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा आल्या त्या 5. एकंदरीत झाल्या 7. ओ खत केलाय. एफर्ट्स पहा किती दर्जेदार होते. डीप मध्ये बॉल आलाय. बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु बॉल तोपर्यंत निघून चालला. थर्डमॅनला चौकार. एफर्ट्स चांगले होते. डायव्ह लगावली होती. कॅच कॅरी करायची होती परंतु इथून चौकारच पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय मिसटायमिंग राहिला होता स्ट्रोक परंतु फिल्डर थोडेसे दूर होते आणि तिथूनचा चौकार पाहायला मिळतोय. लक फॅक्टरचा चौकार म्हणावा लागेल. 4 धावा आल्या. 4 धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 11 वरती. सुरुवात खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना जय कोलंबा माता शेलू टीमची चांगलीच झाली आहे. तो स्टार्ट हवाय आदिराज 11 उमरोली टीमला. आणि अतुल लोंगले आता मैदानाच्या आतमध्ये त्याचसाठीच गेलेत. पहिल्या बॉलवरती चौकार. हो यावेळी जागा बनवून स्ट्रोक खेचायचा होता. सफळ झाले होते. सफळ इतके झाले ना की त्यानंतर अंदाजच बांधू शकले नाहीयेत की किती पुढे सरकून आलेत आणि बरोबर बॉल एस्टांवरतून निघून गेलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी होते. एक चौकार आल्यानंतर तो डॉट बॉलच टाकलाय. जो दबाव झाला होता तो लगेच हटवलाय त्या डॉट बॉलनं. कमालीची गोलंदाजी आहे. हो पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमच्या 11 धाव फलकावरती. 2 विकेट्स आल्यात. 11 धाव फलकावरती. इकॉनॉमिकल षटक दोनही आपल्याला पाहायला मिळाले. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहताय जे के शेलू टीमकडनं. जबरदस्त बॉलिंग. साई मसने, राजू तरे हे सगळेजण आज खऱ्या अर्थानं एकत्रित आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आणि मात्र चांगला खेळ आज आपल्याला वाकत चषकामध्ये इथून पाहायला मिळतोय. साई मसने आलेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. समोर आपण पाहताय आकाश गायकर. जास्त स्ट्राईक मिळालीच नाही आकाशला. तो नॉन स्ट्राईक एंडवरतीच उभा राहिला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय बॉल. अगदी आपण पाहताय एसटी रक्षकाकडे निघाला
आणि इथून जर पाहायला गेलं तर पहिला बॉल डॉट बॉलच फेकला आहे आकाश गायकरच्या विरोधामध्ये. साई मसनेनं डॉट बॉल. उंच पुरे गोलंदाज आहेत, खांद्याचा पुरेपूर वापर करत असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या बॉलमध्ये तो बाउन्स आपल्याला प्रत्येक वेळीच पाहायला मिळाला. त्यांचं ते प्रमुख अस्त्र ठरलंय बाउन्सर. पहिला डॉट बॉल आलाय. जास्त वेळ घेऊ नका, मास लगेच सुरूच ठेवा. हो, इथे अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल आउटसाइड लेग स्टंप, अगदी ईस्टर्नच्या बाजूनच गेलाय आणि इथून हा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती, 12 धावा धाव फलक्यावरती. साई मसनेचं हे षटक आपण पाहताय. पहिला डॉट बॉल, त्यानंतर मात्र व्हाईट. तो अँगल क्रिएट करायचा आहे. ओ आखू टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय लॉंग लेगला. फिल्डर त्या ठिकाणी अगदी डीप मध्ये पोहोचलेत. ओ गुड फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. ही पार्टनरशिप फार महत्वपूर्ण राहील आता आदिराज 11 टीमसाठी. हवा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय वेगानं वाहते, परंतु ती हवा कोणत्या दिशेने वाहते आता हे पाहावं लागेल आणि जिथे वारा तिथेच मारा, हे फटकेबाजी करावी लागेल. हो, इथून देखील आपण पाहताय एज लागली आहे. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहेत याच फटक्यासाठी परत फिरलेत. फेकी थोडीशी वाईड होती, वेगानं होणं गरजेचं होतं. एक धाव आली आहे. एका धाव्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबलनं धावफलक पुढे घेऊन जात आहेत. माहिती आहे एखादं षटक तासावरती आक्रमण होऊ शकतं. अशा वेळी विकेट्स फार महत्त्वाचे आहेत आणि आत्ताच्या घडीला आपण पाहताय ना की आदिराज 11 उमरवली टीमसाठी हे 2 महत्त्वाचे फलंदाज आहेत. यांना मैदानावरती उभं राहणं गरजेचं राहील. यांच्या बॅटमधून रन्स येणं टीमसाठी महत्त्वाचं असेल. हो, शॉर्ट बॉल टाकलाय. पंच इथून सांगतायत की हा डॉट बॉलच आहे. चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. डॉट बॉलच पाहायला मिळतात एका पाठोपाठ एक डॉट बॉल. ती डॉट बॉलची मालिका इथून चालूच आहे. हो, फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2 धाब्यांना आपण पाहता आता धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 17 धावा धावफलक्यावरती. आरोही 11 पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कलंबोली. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. टॉससाठी आपण कॅप्टन लगेच पाठवायचे. हो, फटका लॉप केलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. अतुल लोंगलेचा तडाखा. बिग षटकार. टीमच्या धावफलक्यावरती पाहायला मिळतात विकेट्स आल्या 2. अतुल लोंगले आणि आकाश गायकर हे 2 फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे 6 बॉल.
हो पहिला बॉल कव्हर मधून बॉलला काढलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पेशकश. संख्या जाऊन पोहोचले ती 27 वरती. शेवटचं षटक चालू झालंय, यश गोलंदाजीसाठी आलंय पहिल्याच बॉल वरती. आकाशच्या बाट मधून आपण पाहतोय चौकार आलाय, त्यासाठीच आकाश खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत थांबलाय. या षटकाची कदाचित वाट पाहतोय की काय. हो वेगानं बॅट फिरली आहे, बरोबर अगदी आपण पाहताय बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि ज्या उचलीची खऱ्या अर्थानं अपेक्षा होती ती उचली मात्र मिळालीच नाहीये. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता, बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला, बॉलला थोडंसं वलन दिलंय, फिरवलाय, बोटं फिरवली बॉलवरती, बॉल देखील फिरला. हो फुल टॉसच दिलाय, शॉट एक्सा कव्हरला पुन्हा एकदा बीट केलाय, गॅप मोठी आहे, बॉल चालला डीप एक्सा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आकाश गायकरच्या बाटमधून. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 31 वरती. 31 धाव फलक्यावरती. शेवटचं षटक खऱ्या अर्थानंतर ते टार्गेट षटक असेल का, हा देखील आता प्रश्न सर्वांनाच आहे, कारण की 3 बॉलमध्ये 2 चौकार आले. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थानं फटका खेळलाय, शॉट एक्सा कव्हरच्या हातामध्ये आलाय, इथून कोणतीही धाव मिळणार नाहीये. सॉरी एक धाव इथून मिळाली आहे, सिंगल आली आहे, सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहता 32 वरती. 32 धाव फलकावरती. विकेट्स आल्या 2. चांगली पार्टनरशिप आता मात्र इथून बिल्डअप होती आहे अतुल लोंगले आणि आकाश गायकर या 2 फलंदाजांमध्ये. हो फटका लॉप केलाय एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, षटकार. त्याची सर वाट पाहत होते. आता शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील. 38 धाव फलकावरती. हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धाव मिळणार नाहीये, शेवटचा बॉल आलाय तो अगदी डॉट बॉलच. एकंदरीत धाव फलकावरती आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमनं बनवल्या त्या 38 धावा आणि टार्गेट ठेवलं ते आता जे के शेलो टीमच्या अगेन्स्ट 39 या धावसंख्येचं 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय गणेशदादा मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय संजयदादा तांबोली यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशदादा मोडक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय गणेशदादा मोडक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. गणेशदादा मोडक सन्मान त्या ठिकाणी केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. जनमान क्रिकेट संघ वाकस आयोजित वाकस चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय गणेशदादा मोडक यांचा.
संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. आणि तदनंतर सन्माननीय जितूदादा मिनमिने, बैलगाडा क्षेत्रातील समालोचनामधील एक मोठं नाव, एक मोठे समालोचक बैलगाडा क्षेत्रातील, म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा सन्मान आपण संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते करतोय. जितूदादा मिनमिने, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठे समालोचक, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता जितूदादा मिनमिने यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बैलगाडा संघटना आणि तदनंतर सन्माननीय संजय दादा तांबोली यांचा सन्मान मंगेश दादा वैखरे यांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. संजय दादा तांबोली यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती मंगेश दादा वैखरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या दादा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी आरोही 11 पिंपलोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, जय हनुमान कलंबोली टीमचे कर्णधार दशरथ दादा या टॉस करून घेऊया. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जय हनुमान कलंबोली टीमचे कर्णधार आपण या लगेच टॉस करून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्येच करतोय, त्याच्यामुळे आता पाठवा लगेच कर्णधार टॉससाठी. टार्गेट 39 धावसंख्येचं आहे जय कोलंबा माता सेलू टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साई मसने आणि भावेश कुंभार हे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिले षटक स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमकडनं आकाश गायकर P1च्या षटकामध्ये नेहमीच पाहायला मिळतात आणि तेच आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 39चा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं जय कोलंबा माता शेलू टीमची गोलंदाजी फार चांगली राहिली. शेवटच्या षटकामध्ये त्या रन्स आल्या आणि त्या 3 ओव्हरमध्ये धावा फलकावरती पाहायला मिळत नव्हत्या. इकॉनॉमिकलच राहिले होते. चला, जय हनुमान कलंबोली टीमचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण आता लगेच टॉस करणार आहोत. सन्माननीय गणेशदादा मोडक यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. ओ, पहिला बॉल, गुडगा टेक और चौकार देख, चौकार. चला, जॉन्टी दादा गणेश दादा मोडक यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. हो, यावेळी ड्राईव्ह केलाय
सन्माननीय दीपकजी मिनमेने साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. आरोही 11 पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कलंबोली या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. कर्जतमधील आणखीन दोन मातब्बर संघ. हो पुन्हा एकदा जागा बनवले स्ट्रोकसाठी. लॉंग लेगला बॉल चालला, आउटफील्डमध्ये बॉल थांबला. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी कॉल दिला जातोय आणि 2 धावा देखील इथून सहजरित्या कंप्लीट होतील. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहताय चौकार आला भावेश कुंभारच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळाला. बरोबर बिडॉनमध्ये ते छोटे शतरक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र ही दुहेरी धाव एकंदरीत धावा धावफलकावरती. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये होतोय. बरोबर शरीर वेदिक बॉल पाहायला मिळाला, शरीरावरती आदळला. धाव इथून मिळणार नाहीये. धावा धावफलक्यावरती आपण पाहताय 15 धावा धावफलक्यावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. अतुल लोंगले गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिला डॉट बॉल अतुल लोंगलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 39 धावसंख्येचा बचाव करायचा. हो पुन्हा एकदा जागा बनवायची होती स्ट्रोकसाठी. साई मस्त साईक सोडून पुढे आलेत परंतु इथून बॉल हातामध्ये मिळालाच नाहीये. तोपर्यंत अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल आपण पाहताय 16 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती भावेश कुंभारनं चौकारानं सुरुवात केली आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर मात्र आता थोडासा स्ट्रगल चालू आहे अतुल लोंगलेच्या विरोधामध्ये. आकाश गायकरच्या विरोधामध्ये त्या 15 धावा आल्यानंतर अतुल लोंगले आता खऱ्या अर्थाने ते कमबॅक शोधतोय. ते कमबॅक करण्याचं तो काम करतो. पहिला डॉट बॉल त्याच्यानंतर लेग बाईटची एक धाव. सेकंड ओव्हरमध्ये ओ फटका साई मसनेचा लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे भव्य षटकार. वरती 22 धावा धाव फलक्यावरती. काय फटका लॉब केला, ओरफीचच बनवून घेतला.
आणि त्याच्यावरती मात्र आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. साई मसनेच्या बाटमच्या समोर आला की कार्यक्रम फिक्स. ताकद आहे या फलंदाजाकडे. हो, चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करणार नाही तो अतुल लोंगले कसला, कारण की बरेचसा क्रिकेट सातत्यानं अगदी चांगलंच क्रिकेट खेळलाय. त्याला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. डॉट बॉल फेकलाय. हो, शॉर्ट बॉलच दिलाय. आमंत्रण होतं, स्वीकारलाय दोन्ही हाताना. बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. साई मसनेच्या बॅटमधून होतोय आणखीन एक षटकार. धावसंख्या 29. हो, यावेळी दूरवरून केलेत मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. ओ कॅच ड्रॉप. रन आउटची देखील संधी होती, परंतु एस्टान जवळ कोणच नव्हता. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावा धावफलक्यावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय. दोन धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले. 30-12 मध्ये बनवायचे आहेत ते आता मात्र 9. 30 धावा धावफलक्यावरती आहेत. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत अजूनही 9. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्यात. आता 12 बॉलमध्ये 9 धावसंख्येची इथून आवश्यकता आहे. जय कोलंबा माता सेलू टीमला चांगली बॅटिंग केली आहे, दमदार बॅटिंग केली आहे. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय त्या धावा बनवलात जय कोलंबा माता सेलू टीमनं. साई मसने आणि भावेश कुंभारनं चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. भावेश कुंभारनं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मात्र ते आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. साई मसनेचं स्टार्टच चांगला मिळाला आणि आता मात्र 12 बॉल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 12 बॉल असतील आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. 12 बॉलमध्ये 6 धावा देखील बचाव झाला आहे. त्याच्यामुळे अजूनही मॅच संपलेली नाही आहे. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंग स्ट्रोक केलाय. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे, बरोबर शरीरावरती साधलाय. डॉट बॉल इथून आला. आता 11 बॉल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. असे डॉट बॉल जर का आले, विकेट्स आल्या, तर मात्र ही मॅच इथून देखील बनेल. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली टीमसाठी. कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीटच झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. मोठे स्ट्रोक आलेत जे के शेलू टीमसाठी, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम देखील झालं. म्हणजे जिथे सिंगल आहे तिथे डबल देखील मिळवली आहे आणि त्याचमुळे धावसंख्या अगदी आपण पाहता जाऊन पोहोचले ती 32 वरती. 10 बॉल 7ची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 10 बॉल आहेत, 7 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा सफल झाले. जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, परंतु इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आकाश लोंगलेचं कमबॅक चालू आहे. आकाश लोंगले मॅचमध्ये पदार्पण करण्याचं काम करतोय. त्याला माहिती इथून डॉट बॉल आले. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 किंवा त्याच्यापेक्षा अधिक रन जर का राहिल्या तर मात्र ही मॅच बनू शकते आमच्यासाठी आणि तोच प्रयत्न चालू आहे. हो, पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केले. फिल्डर आहे, थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. व्यवस्थित बॉल गॅदर झाला असता, फेकी अचूक झाली असती तर कदाचित चान्स बनला असता, परंतु एक धाव इथून कंप्लीट होती. 8 बॉल आता 6 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 8 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. आकाश लोंगले चांगली बॉलिंग करतायत तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं आकाश गायकरच्या विरोधामध्ये ते 15 आल्या. हो, यावेळी अगदी आपण पाहताय लॉंग लेगला मोठाचे फिल्डरसाठी बॉल चालला डीपमध्ये, तोपर्यंत एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 7 बॉल आणि आता 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 5. कट केलाय.
गॅप शोधली आहे. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय डीपमध्ये नाही येत तोपर्यंत बॉल सरळ निघून जाईल. डीप थर्डमॅनला चौकार.